नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी, उपशिक्षक नवविद्या प्रसारक मंडळाचे महर्षी ग. ज. चितांबर विद्या मंदिर, अहमदनगर. आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थातच इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा विषय गणित यामधील प्रकरण 32 बहुपदी या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे आणि त्यावर आधारित उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर प्रथम आपण पाहूया बहुपदी म्हणजे काय. एका चलातील बैजिक राशींच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा धन पूर्णांक किंवा शून्य असेल तर ती राशी एका चलातील बहुपदी आहे असं आपण म्हणतो. उदाहरण पाहिलं तर x चा दुसरा घात x वर्ग अधिक 5x वजा 7 याच्यामध्ये x सगळीकडे x हे इंग्रजी अक्षर वापरलेलं आहे. म्हणजे या बहुपदीमध्ये एकच चलाचा वापर झालेला आहे, तो म्हणजे या ठिकाणी x. एका चलातील, आता इथं चल म्हणजे इंग्रजी अक्षर आहे. बैजिक राशींच्या प्रत्येक पदातील, हे पहिलं पद आहे, दुसरं पद आहे, तिसरं पद आहे, प्रत्येक पदातील चलाचा घातांक म्हणजे इंग्रजी अक्षर आहे त्याच्या डोक्यावर असणारा जो संख्या आहे त्याला आपण घातांक म्हणतो. तर या x च्या डोक्यावर असणारी संख्या जी आहे तर ती 2 आहे, हा या चलाचा घातांक आहे. आणि हा कसा पाहिजे, एक तर तो धन पूर्णांक पाहिजे किंवा शून्य असेल तर अशा राशीला आपण बहुपदी म्हणतो. या ठिकाणी x चा घातांक हा 2 हा धन पूर्णांक आहे. या ठिकाणी x च्या डोक्यावरती जो घातांक आहे तो 1 हा पण धन पूर्णांक आहे. अशा पद्धतीने ही जी दुसरी राशी आहे ही सुद्धा काय आहे, बहुपदी आहे. कारण याच्यामध्ये जे इंग्रजी अक्षर आलेलं आहे y चा जो तिसरा घातांक आहे, हा जो घातांक आहे हा कसा पाहिजे, धन पूर्णांक. y च्या डोक्यावरती हा 2 आलेला आहे, y च्या डोक्यावरती इथं 1 आलाय. आणि ही शेवटची जी संख्या आहे ही सुद्धा या ठिकाणी, जरी या ठिकाणी चल नसलं तरी आपण इथे चल घेऊ शकतो. त्याच्या डोक्यावरती आपल्याला शून्य घातांक घेऊन आपल्याला ते चल घेता येतं. याचा अर्थ जर ती बहुपदी असेल तर निश्चितपणे चलाच्या डोक्यावर असणारा घातांक हा धनपूर्णांक किंवा शून्य असेल. आपण आणखी काही उदाहरण पाहू की खालील राशी बहुपदी का नाही. आता उदाहरण पहिलं पहा की x चा वजा चौथा घात अधिक 3x वजा 2 ही जी राशी आहे तर ही काही बहुपदी नाहीये. कारण आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी x चा जो डोक्यावर असणारा जो घातांक आहे किंवा जी संख्या आहे x च्या डोक्यावर असणारी संख्या म्हणजे हा जो घातांक आहे ऋण 4 हा काही धन पूर्णांक नाहीये आणि त्यामुळं ही बहुपदी नाहीये. तर तो ऋण 4 हा कसा आहे, ऋण पूर्णांक संख्या आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये m चा 2/7 अधिक 5m-7 ही सुद्धा बहुपदी नाहीये. कारण का, तर चलाचा जो घातांक आहे हा कसा आलेला आहे, धन पूर्णांकात नाहीये, तर तो या ठिकाणी अपूर्णांकात आलेला आहे. 2/7 हा कसा आहे, अपूर्णांक, आणि त्यामुळं या दोन्ही ज्या राशी आहेत तर त्या काही बहुपदी नाहीये. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे हे सुद्धा, याच्यामध्ये सुद्धा 7y चा तिसरा घात अधिक 2/y या ठिकाणी जो y आलेला आहे तो छेदामध्ये आलेला आहे आणि तो त्यावेळेला अंशामध्ये जातो. त्यावेळेला आता असणारा जो y चा घातांक 1 आहे तर तो अंशामध्ये गेल्यानंतर y चा घातांक हा ऋण 1 होईल. याचाच अर्थ तो घातांक हा धन पूर्णांक राहणार नाही, म्हणजेच ऋण 1 हा ऋण पूर्णांक आहे आणि त्यामुळे ही जी काही राशी आहे तर ही सुद्धा काय असणार, बहुपदी असणार नाही. आता आपण आपल्याला बहुपदी आहे की नाही ते कळालं, बहुपदी कसं ओळखायचं ते माहिती झालं. आता आपण दिलेल्या बहुपदीची कोटी कशी ओळखायची, तर बहुपदीमध्ये जी काही चल असतात, इंग्रजी अक्षर असतात, त्याच्यामध्ये त्याचा सर्वात मोठा जो घातांक आहे तर तो सर्वात मोठा घातांक म्हणजेच त्या बहुपदीची कोटी असते. उदाहरण आपण पहिलं पाहू की 5x चा चौथा घात वजा 7x अधिक 1 याच्यामध्ये जे इंग्रजी अक्षर आहे x तर त्याचा सर्वात मोठा घातांक हा 4 आहे आणि म्हणून या बहुपदीची कोटी 4 आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये 10x वजा 5 ही द्विपदी आहे. तर ही जी काही द्विपदी, तर याचा आपल्याला कोटी निश्चित करण्यासाठी इथं इंग्रजी अक्षर x आहे आणि त्याच्या डोक्यावर कोणताच घातांक नाही. कोणताच घातांक नसेल म्हणजे 1 घ्यायचा आणि तोच सर्वात मोठा घातांक आहे आणि त्यामुळे या बहुपदीची कोटी 1 आहे. 13m चा 7वा घात अधिक 2m वजा 1 या बहुपदीमध्ये या m या चलाचा सर्वात मोठा घातांक 7 दिसतोय, त्यामुळे या बहुपदीची कोटी 7 आहे. आता 23 ही स्थिर बहुपदी म्हणजे ही फक्त संख्या आहे आणि याला जोडून आपण मागच्या वेळेला सांगितलं मी की कुठलीही संख्या असेल तर त्याला जोडून त्याला गुणक 1 असतो आणि 1 म्हणजेच चलाचा शून्य घातांक आणि म्हणून त्या बहुपदीची कोटी आपण 0 घेतो. आणि जर एखादी संख्या 0 असेल तर अशा बहुपदीची कोटी आपल्याला निश्चित सांगता येत नाही किंवा अशा बहुपदीला कोटी
नसते. आता दिलेली बहुपदी ही चलाच्या उतरत्या किंवा चढत्या घातांकाप्रमाणे लिहिणं म्हणजेच बहुपदीचं प्रमाण रूप असतं. बहुपदीमध्ये जे काही पद आहेत तर ती पद या चलाच्या उतरत्या किंवा चढत्या किंवा उतरत्या घातांकाप्रमाणे लिहिणं त्याला आपण बहुपदीचं प्रमाण रूप म्हणतो. आता ही जी बहुपदी दिली आहे 4y चा तिसरा घात अधिक y चा पाचवा घात अधिक 6y वजा 9, याच्यामध्ये सर्वात मोठा घातांक हा मध्ये आलाय. y च्या डोक्यावरती 5 घातांक हा सर्वात मध्ये आलेला आहे. आपल्याला ते जे घातांक आहेत y चे जे घातांक आहेत एकतर ते चढत्या क्रमाने मांडायचे किंवा ते उतरत्या क्रमाने मांडायचे. ज्या वेळेला ते आपल्याला चढत्या क्रमाने मांडायचे असतील त्यावेळेला आधी पहिल्यांदा सर्वप्रथम त्याच्यामध्ये जर संख्या असेल तर ती घ्या, ऋण 9 चिन्हासहित घ्या. त्यानंतर 6y धन 6y याच्या y चा घातांक हा 1 येईल. त्यानंतर त्याच्या पुढे अधिक 4y चा तिसरा घात, या ठिकाणी y चा घातांक 3 आहे आणि अधिक हा y चा पाचवा घात म्हणजे या ठिकाणी y चा 5 घातांक हा सगळ्यात मोठा घातांक आहे, हा मोठा आहे. याच्यामध्ये पहा क्रमाने या ठिकाणी y च्या डोक्यावर 1 आला, 1 नंतर 3 आहे, त्यानंतर 5 असा चढता क्रम आहे. इंग्रजी घातांकाचा हा चढता क्रम आहे. त्यानंतर उतरता क्रम याच्या अगदी उलट दिशेने येईल की सगळ्यात मोठा घातांक आहे तो y चा पाचवा घात पहिल्यांदा येईल. उतरता याचा अर्थ काय, सर्वात मोठा घातांक सुरुवातीला येईल y चा पाचवा घात अधिक त्यानंतर त्यापेक्षा लहान चलाचा जो घातांक आहे तो येईल अधिक 4y चा तिसरा घात, 5 नंतर 3 आणि त्यानंतर हे अधिक 6y आणि शेवटी संख्या, अशा पद्धतीने हा उतरता क्रम येईल. आता आपण बहुपदीचे जे प्रकार आहेत, बैजिक राशीमध्ये पण आपण बहुपदींचे प्रकार पाहिले. एकपदी आहे, द्विपदी, त्रिपदी. तर तसे आता बहुपदींचे सुद्धा असेच प्रकार पडतात. एकपदी की ज्याच्यामध्ये फक्त एकच पद असतं आणि त्यांच्यामध्ये फक्त गुणाकार ही क्रिया असते. उदाहरणार्थ 3x चा पाचवा घात याच्यामध्ये गुणाकार क्रिया आहे. 9p चा दुसरा घात याच्यामध्ये पण गुणाकार ही एकमेव क्रिया आहे. एकच पद आहे किंवा 25 आहे किंवा 6abc आहे. हे जी काही राशी असतात तर ह्या काय आहेत एकपदी, त्यांच्यामध्ये गुणाकार ही क्रिया असते. त्यानंतर द्विपदी की दोन पद धन किंवा ऋण चिन्हाने ज्या वेळेला जोडलेले असतात तर अशा राशीला आपण द्विपदी म्हणतो. या ठिकाणी ही जी काही दोन पद आहेत, 7a चा वर्ग हे एक पद आहे आणि 8 हे दुसरं पद आहे, हे ऋण चिन्हाने जोडलंय. त्यानंतर दुसरं उदाहरण 15p चा चौथा घात आणि 8 ही काही दोन पद आहेत, ही ऋण चिन्हाने जोडलं. धन किंवा ऋण कोणत्याही चिन्हाने जर दोन पद जोडली तर ती द्विपदी होते. त्यानंतर तीन पद जर आपण धन आणि ऋण चिन्हाने जोडलेली असतील तर अशा जी काही राशी असते तर त्याला आपण त्रिपदी म्हणतो. अशी जी बहुपदी आहे किंवा जी राशी आहे तर त्याला आपण त्रिपदी म्हणतो. 2x चा दुसरा घात वजा 3x अधिक 15, या ठिकाणी ही जी काही तीन पद आहेत तर ही ऋण आणि धन चिन्हाने जोडली. तसंच आणखी एक उदाहरण आहे 6b चा आठवा घात अधिक 7b वर्ग वजा 5b, ही सुद्धा त्रिपदी आहे. त्यापेक्षा जास्त पदे असतील म्हणजे 3 किंवा अधिक पद जर असतील एखाद्या राशीमध्ये तर त्याला आपण बहुपदी म्हणतो. उदाहरणार्थ 3x चा पाचवा घात आहे अधिक 4x चा दुसरा घात आहे वजा 5x अधिक 3 आहे. याच्यामध्ये ही चार पद आहेत आणि ही चार पद ही धन किंवा ऋण चिन्हाने जोडलेली आहेत म्हणून त्याला आपण बहुपदी म्हणतो. आता या बहुपदींची बेरीज कशी करायची, तर ज्या बहुपदी आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या कंसामध्ये मांडा आणि मध्ये बेरीज असेल तर बेरजेचं चिन्ह द्या, वजाबाकी असेल तर वजाबाकीचं चिन्ह द्या. तर बेरीज असल्यामुळे आपण बेरीजचं चिन्ह दिलं. दुसरी जी याच्यामधली पायरी आहे तर त्याच्यामध्ये हे दोन्ही कंस काढून टाकायचे असतात. कंस काढून टाकल्याबद्दल आता इथे अधिक धनचिन्ह असल्यामुळे याच्यामध्ये कुठलाही फरक होणार नाही, कुठल्याही चिन्हामध्ये कुठलाही फरक होणार नाही. जसेच्या तसे आपल्याला हे खाली मांडून घ्यायचे. 3x वर्ग वजा 9x वजा 2 अधिक 9x वर्ग वजा 2x अधिक 4. त्यानंतर याच्यामध्ये चलाचा घातांक सारखा असणारे जे काही पद आहेत त्यांना आपण सरुपद म्हणतो की ज्याच्यामध्ये चलाचा जो घातांक आहे तर तो सारखा आहे अशी जी स्वरूप पद आहेत तर ती जवळजवळ घ्यायची आहेत. ती सुद्धा त्यांच्या असणाऱ्या चिन्हा सोबत घ्यायची आहेत. 3x चा वर्ग हे एक पद आहे आणि अधिक 9x वर्ग हे दोन्ही पण इथे x चा घातांक 2 आहे, x वर्ग आहे म्हणजे घातांक 2 आहे, इथं पण घातांक 2 आहे. हे दोन्ही पद आपण जवळजवळ घेतली स्वरूप पद आहेत. त्यानंतर वजा 9x आणि दुसरं आहे ते वजा 2x, हे पण यांच्यामध्ये पण काय आहे चलाचा घातांक हा 1 आहे. त्यानंतर ऋण 2 आहे आणि अधिक 4 आहे. ह्या दोन संख्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे की ही दोन स्वरूप पद आहेत, यांचे जे सहगुणक आहेत त्या दोघांना अधिक अधिक चिन्ह असेल, समान चिन्ह असेल तर आपण त्यांची बेरीज करतो. 9 3 12, 12x वर
इथं पण समान चिन्ह आहे, त्यांची बेरीज होईल. 9 मध्ये 2 मिळवले 11 ऋण आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्या वजा 11 ऋण 11 x. त्यानंतर इथं भिन्न चिन्ह आहे, वजाबाकी होईल, चिन्ह मोठ्या पदाचं द्या +2. अशा प्रकारे आपल्याला बहुपदींची बेरीज करता येते. आता बहुपदींची वजाबाकी करताना बेरजे ऐवजी फक्त मध्ये वजाबाकीचं चिन्ह द्या. पहिली पायरी जी आहे तर ती कंस काढून टाकणे. पहिल्या कंसामध्ये चिन्ह, पहिल्या कंसातील आतील पदांमध्ये कोणताही बदल होणार नाही, कारण इथे मागे धन चिन्ह आहे, धन 1 आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आता इथं ऋण 1 असल्यामुळं आतील प्रत्येक पदात असणारं जे काही चिन्ह आहे तर ते बदलणार आहे. इथे वजा ऋण आणि धन यांचा गुणाकार ऋण होईल, ऋण 2y वर्ग. त्यानंतर ऋण आणि धन यांचा गुणाकार परत ऋण येईल, ऋण 9y. आणि हे ऋण आणि ऋण 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 नेहमी गुणाकार हा धन होतो, धन 5. आता पुन्हा पुढची पायरी जी आहे तर ती सर्व पद एकत्र करणे. 8y चा वर्ग वजा 2y वर्ग अधिक 7y वजा 9y. हे दोन स्वरूप पद आहेत, हे दोन स्वरूप पद आहेत. चिन्ह त्यांचं जे असणारं चिन्ह आहे तर त्यासोबत आपल्याला त्याला घ्यायचंय. त्यानंतर ऋण 4 आणि हे अधिक 5. आता हे दोघांची भिन्न चिन्ह आहेत, स्वरूप पद आहेत, भिन्न चिन्ह आहेत. 8 मधून 2 गेले म्हणजे 6, चिन्ह मोठ्याच पदाचं 6y वर्ग. त्यानंतर या दोघांची वजाबाकी होईल, चिन्ह मोठ्या पदाचं. 9 मधून 7 गेले म्हणजे 2 उरले, चिन्ह 9चं द्यावं लागेल कारण 9ला ऋण चिन्ह म्हणजे ऋण 2y. आणि ऋण 4 आणि 5 या संख्यांची सुद्धा वजाबाकी होईल, 1 येईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 5ला अधिक चिन्ह आहे त्यामुळे +1. अशा पद्धतीने आपल्याला बहुपदींची बेरीज करता येते. बहुपदींचा गुणाकार करताना काही वेगवेगळी उदाहरण आपल्याला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण एकपदीला एकपदीनं गुणणं. एकपदीला ज्या वेळेला आपण एकपदीने गुणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आता ही एकपदी आहे, 3m चा 5 भागात ही एक एकपदी आहे आणि 8m ही एक एकपदी. त्यामध्ये असणाऱ्या संख्यांचा गुणाकार हा पहिल्यांदा करा. 3 आणि 8, 3 8 24 होतात. आणि जे काही इंग्रजी अक्षर आहेत, चल आहेत, तर त्यांच्या गुणाकार असेल तर घातांकाच्या मध्ये आपण बेरजेचं चिन्ह देतो. 5 अधिक 1 याच्या डोक्यावर 1 घातांक, 5 अधिक 1 6 होतात. म्हणजे घातांकाच्या नियमानुसार आपण जर चलांच्या मध्ये गुणाकार असेल तर घातांकाची आपण बेरीज करतो किंवा घातांकाच्या मध्ये बेरजेचं चिन्ह देतो. त्याप्रमाणे 5 याच्या डोक्यावर 5 घातांक, याच्या डोक्यावर 1 आहे, 5 अधिक 1 6 होतात. त्यामुळे याचं उत्तर येतं 24m चा 6वा घात. आता ही एकपदी आहे, 2p चा 3रा घात, त्याला आपल्याला द्विपदीनं गुणायचं. एकपदीला द्विपदीने गुणणे. तर ही क्रिया करत असताना आपण हे पहिल्या जे एकपदी आहे त्यानं कंसातल्या पहिल्या पदाला गुणायचं. ते गुणताना काय येईल पहा, 2p चा 3रा घात आणि p वर्ग यांचा गुणाकार इथं सगुणक 1 आहे, बे 1 बे संख्या 2 येईल. संख्यांचा गुणाकार पहिल्यांदा करा. त्यानंतर चलाचा गुणाकार करताना घातांकाच्या मध्ये बेरजेचं चिन्ह द्या. 3 आणि 2 च्या मध्ये बेरजेचं चिन्ह द्या. 3 आणि 2 ची बेरीज होईल 5. त्यानंतर या 2p चा 3रा घात या एकपदीनं आता कंसातल्या दुसऱ्या पदाला गुणायचंय. 2 आणि वजा 7 संख्यांचा गुणाकार येईल +14 बेसाती 14 आणि ऋण चिन्ह येईल. त्यानंतर p चा 3रा आणि p चा 5वा यांच्यामध्ये बेरीजेचं चिन्ह द्या. 3 आणि 5 ची बेरीज होईल 8 म्हणजे p चा 8वा घात. अशा पद्धतीनं या एकपदीनं ज्या वेळेला आपण या द्विपदीला गुणतो, द्विपदीतल्या प्रत्येक पदाला गुणतो त्यावेळेला पहिल्यांदा पहिल्या पदाला गुणायचं. एकपदीनं पहिल्या पदाला गुणा, त्यानंतर या एकपदीनं दुसऱ्या पदाला गुणा आणि गुणाकार हा मांडायचा. त्यानंतर द्विपदीला द्विपदीनं गुणणं. आता ही क्रिया करत असताना पहिलं जे पद आहे कंसामधलं जे पहिलं पद आहे या पहिल्या पदानं संपूर्ण दुसऱ्या कंसाला गुणलेलं दाखवायचंय. फक्त प्रत्यक्ष गुणाकार आपण खाली करणार आहे. या पहिल्या कंसामधलं जे पहिलं पद आहे 6x चा 4था घात गुणिले हे संपूर्ण कंस 2x चा वर्ग अधिक 3x चा 3रा घात. त्यानंतर जे पहिल्या कंसातलं जे दुसरं पद आहे +7x चा 5वा घात यांनी या संपूर्ण कंसाला गुणायचंय. कंसात 2x चा 2रा घात अधिक 3x चा 3रा घात. आणि आता प्रत्यक्ष गुणाकार आपण इथं खाली करणार आहोत. 6 दुने 12 आणि घातांकाची इथं बेरीज म्हणजे x चा 6वा घात अधिक परत 6 18 x आणि घातांकाची इथं 4 आणि 3 यांची बेरीज 7 होते. त्यानंतर ऋण 7 नी 2 ला गुणलं संख्यांचा गुणाकार +14. त्यानंतर इथे 5 आणि 2 ची बेरीज झाली x चा 7वा घात. त्यानंतर ऋण 7 नी 3 ला गुणलं +21, 7 त्रिक 21 होतात. त्यानंतर इथं 5 आणि 3 यांचा घातांकाची बेरीज 8 येते म्हणजे x चा 8वा घात. अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये जी स्वरूप पद आहेत ही 2 मध्ये स्वरूप पदे आलेली आहेत, कारण इथं x चा घातांक 7 आहे, इथं x चा घातांक 7 आहे. म्हणजे ही स्वरूप पद ही यांची आपल्याला त्यांच्या चिन्हानुसार बेरीज किंवा वजाबाकी करता येते. आता हे जे काही पद आहे 12x चा 6वा घात हे एक स्वतंत्र पद आहे, याला काही कुठलंही स्वरूप पद नाहीये. या 2 स्वरूप पदांमध्ये याच्या एकाला अधिक चिन्ह आहे, अधिक 18 आहेत आणि हे -14 आहेत.
म्हणजे 18 मधून 14 गेले तर इथं काय उरतायत 4 उरतायत, अधिक 4 ते चिन्ह मोठ्या संख्येत येते, 4 एकचा 7वा घात आणि शेवटचं जे पद आहे ते वजा 21 एक्सचा 8वा घात. आता हे आपल्याला बहुपदी आपल्याला चलाच्या उतरत्या घातांकाप्रमाणे शक्यतो आपण मांडतो. हे शेवटचं जे पद आहे याच्यामध्ये चलाचा घातांक सर्वात जास्त आहे, ऋण 21 एक्सचा 8वा घात, त्यापेक्षा लहान आहे तर ते अधिक 4 एक्सचा 7वा घात आणि सर्वात लहान म्हणजे 12 एक्सचा 6वा घात. अशा पद्धतीने आपण या बहुपदींचे जे काही गुणाकार आहेत तर ते आपल्याला करता येतात. आता त्यापुढे बहुपदींचा भागाकार. हा बहुपदींचा भागाकार हा थोडासा इतर याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे आणि तो जर व्यवस्थित समजून घेतला आपण तर आपल्याला निश्चितपणे भागाकाराची क्रिया सुद्धा सहजपणे अवगत होते. आता ही जी त्रिपदी दिलेली आहे 6x चा 3रा घात वजा 8x अधिक 15, याला या द्विपदीनं भाग द्यायचा आहे, x अधिक 3 या द्विपदीनं भाग द्यायचा आहे. भाग देताना हे भागाकाराचं या पद्धतीचं हे चिन्ह आहे, तर याच्या आतमध्ये ज्याला भाग द्यायचा आहे याला आपण भाज्य म्हणतो, तर हे भाज्य मांडायचं. हे भाज्य मांडत असताना याच्यामध्ये चलाच्या उतरत्या घातांकाप्रमाणे म्हणजे सर्वात मोठा घातांक 3 आहे, या बहुपदीची कोटी सुद्धा 3 आहे, तर उतरत्या घातांकाप्रमाणे सर्व पदे येणे आवश्यक असतात. आणि जर एखादं पद नसेल, या ठिकाणी 2 घातांकाचं x चा 2रा घात हे पद नाहीये, तर मग आपण त्याला 0 हा सहगुणक घ्यायचा, जेणेकरून त्याची किंमत ही 0 व्हावी, त्याचा अर्थ बदलू नये. 0 घेऊन 0 x चा 2रा घात घ्यायचा, त्यानंतर हे तिसरं पद आहे ऋण 8x याच्या घातांक 1 आहे आणि शेवटी संख्या. अशा पद्धतीनं उतरत्या घातांकाप्रमाणे सर्व पदे भागाकाराची क्रिया करत असताना येणं अपेक्षित आहे. 3, त्यानंतर घातांक 2, त्यानंतर घातांक 1 आणि 0. याप्रमाणे आपल्याला ही बहुपदी एकदा भाज्य मांडून घेतल्यानंतर आपल्याला ज्याने भाग द्यायचा आहे त्याला भाजक म्हणतो आपण, x अधिक 3 हा या बाजूला लिहायचा आहे आणि जो भागाकार येणार आहे तो वरच्या बाजूला आपल्याला लिहायचा आहे आणि जी बाकी येणार आहे ती खाली येणार आहे. आता भागाकाराची क्रिया सर्वप्रथम करत असताना आपण त्याचे काही मुद्दे मांडणार. तर पहिल्या मुद्द्यामध्ये आपण किंवा पहिल्या पायरीमध्ये आपण हे जे पहिलं पद आहे या पहिल्या पदाला या भाजकाच्या पहिल्या पदानं भाग द्यायचा. 6x चा 3रा घात छेद x, याच्यामध्ये x गेला म्हणजे उरला 6x वर्ग. म्हणजे पहिला जो भाग आहे तर तो कितीला जाणार आहे हे आपल्याला लगेच कळतं की 6x वर्ग हा पहिला भाग जाणार आहे, की या 6x वर्गनी या x ला गुणलं तर 6x चा 3रा घात येणार आहे आणि 6x वर्गनी 3 ला गुणलं तर साहित्रिक 18x वर्ग येणार आहे. तर हाच गुणाकार इथं खाली सुद्धा करून दाखवलेला आहे. हे जे काही दोन पदे येत आहेत 6x वर्गनं या x अधिक 3 ला गुणल्यानंतर जी गुणाकार येणार आहे की 6x वर्ग गुणिले x म्हणजेच काय तर 6 आणि x चा वर्ग आणि ते x चा 1 घातांक आहे, 2 आणि 1 3 होतात बेरीज यांची घातांकाची, म्हणजे 6x चा 3रा घात अधिक साहित्रिक 18x वर्ग. हे जे काही गुणाकार आहे हा पण या ठिकाणी पण करून दाखवलाय, तेच इथं एका खाली एक याची मांडणी त्या पदाखाली आपल्याला करायची. 6x चा 3रा घात या खाली हे पद लिहिलं आणि 18x वर्ग या वर्ग पदाखाली हे वर्ग पद लिहिलं. आता यांची जी इथं वजाबाकी करायची असते त्यामुळे इथं वजा चिन्ह येईल, अधिकचं चिन्ह आहे त्याचं जाऊन वजा येईल आणि इथं अधिकचं जाऊन त्याला वजा चिन्ह येईल. हे दोन्ही काय कॅन्सल होतील, कारण हे अधिक 6x चा 3रा घात आणि वजा 6x चा 3रा घात हे लोप पावतील, कॅन्सल होतील. त्याच्यानंतर आता इथं हे 0 आणि हे वजा 18 आहे, त्यामुळे याची जी वजाबाकी ती काय येईल, वजा 18x वर्ग येईल. त्याच्या पुढची स्टेप आहे की आपल्याला पुढचं पद खाली घ्यायचंय भागाकाराची क्रिया करत असताना. पुढचं पद खाली ते खाली येईल ऋण 8x. आता हे जे काही ऋण 18x वर्ग आहे तर त्याला या भाजकाच्या पहिल्या पदानं भाग द्यायचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचा भाग कशाचा जाणार ते मिळणार आहे. ऋण 18x वर्ग छेद x, हे ऋण चिन्ह असंच राहिलं, हे 18 असेच राहिले आणि x वर्ग मधला x कट झाल्यामुळे x शिल्लक राहिला. हे ऋण 18x नी या भाजकाला गुणल्यानंतर जी काही दोन पद येणार आहेत ती आपल्याला इथं मांडायची. ऋण 18x ने x ला गुणलं ऋण 18x वर्ग येईल आणि ऋण 18x ने 3 ला गुणलं 18 त्रिक 54 ऋण 54x येईल. आता हाच गुणाकार इथं सुद्धा खालच्या बाजूला करून दाखवलाय आणि ही जी काही दोन पद आहेत आलेली ती इथं मांडलेली आहेत. आता पुन्हा आपण भागाकार करताना आपण वजाबाकी करतो, इथं वजा चिन्ह आहे त्याचा अधिक होईल, वजाचा अधिक होईल, हे दोन्हीचा लोप झाला कारण याला वजा चिन्ह आहे, याला अधिक 18 मधून 18 गेले 0x वर्ग, त्यामुळे कॅन्सल झाले. इथं वजा चिन्ह आहे याला अधिक चिन्ह आहे, यांची वजाबाकी होईल आणि ती येईल अधिक 46x, कारण चिन्ह मोठ्या संख्येचं याला आता अधिक चिन्ह आलंय, 54 मधून 8 गेले म्हणजे 46 उरले आणि अधिक त्याला अधिक चिन्ह येईल, 54चं चिन्ह येईल अधिक 46x. अधिक आपण सुरुवातीला असेल तर आपण लिहित नाही. त्यानंतर हे वरून शेवटचे जे राहिलेले आहेत तरी शेवटचं पद घेतलं खाली 15. आता आपल्याला एक शेवटची त्याच्यामधली पायरी उरते की आता हे जे 46x आहेत तर
याला या भाजकाच्या पहिल्या पदानं भागायचं, x ने भागले, x कट झाले म्हणजे 46 उरले. म्हणजे शेवटचा जो भाग आहे तो 46 चा गेला. 46 ने x ला गुणलं, 46 x आले. त्यानंतर या 46 ने 3 ला गुणलं, 138 येणार आहे. आता पुन्हा चिन्ह बदला, इथं वजा चिन्ह, अधिकचं वजा होईल, इथं अधिकचं वजा होईल, कॅन्सल झाले. अधिक 46, 46 x मधून 46 x गेले म्हणजे कॅन्सल, 0 आले. त्याच्यानंतर अधिक 15 आणि याला आता वजा चिन्ह आहे म्हणजे 138 मधून 15 गेले म्हणजे 123 आणि चिन्ह मोठ्या पदासंग. आता 138 ला वजा चिन्ह आले, त्यामुळे अर्थातच जे काही उत्तर येणार आहे त्याला पण आपल्याला वजा चिन्ह द्यायचे. तर ही काय आहे, बाकी आहे. आणि वर जो आहे आलेला आहे तो काय, भागाकार. म्हणजे भागाकार 6x वर्ग वजा 18x अधिक 46 आले आणि खाली बाकी काय आलेली आहे, ऋण 123. अशा पद्धतीने आपण जर हे भागाकार जो आहे तर हा पायऱ्यांनी व्यवस्थित जर गेलो तर आपल्याला कितीही मोठा भागाकार असेल तर तो सहजपणे सोडवता येतो. आता आपण या प्रकरणावर आधारित परीक्षेला कोणकोणती प्रश्न विचारले जातात ते पाहणार आहोत. 2017 साली असा प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही, तर आपण ते शिकलेलो आहोत. आता याच्यात 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हा जो पहिला पर्याय आहे तर हा पहिल्या पर्यायामध्ये हा x घातांक जो आहे हा म्हणजे x जे चल आहे तर ते छेदामध्ये आले आणि तेच अंशामध्ये गेले तर त्याचा घातांक ऋण 1 होणार आहे. म्हणजे याचाच अर्थ पर्याय क्रमांक 1 हीच राशी काय, बहुपदी नाही. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर घातांक 2 आहे, धन पूर्णांक आहे. इथं घातांक 1 आहे, धन पूर्णांक आहे. घातांक 3 आहे, इथं घातांक 1 आहे. सगळे धन पूर्णांक घातांक आहेत. त्यानंतर इथं चलाचा घातांक 5 आहे, इथं चलाचा घातांक 1 आहे. तर हे घातांक कसे आहेत, चलाच्या डोक्यावर असणारे घातांक सगळे धन पूर्णांक आहे बाकीच्या बाबतीत, बी, सी आणि डी पर्यायाच्या बाबतीत. मात्र ए पर्यायाच्या बाबतीत चलाचा जो घातांक आहे हा चल छेदामध्ये आल्यामुळं ते आपल्याला अंशामध्ये घ्यावं लागतं आणि त्याचा घातांक हा ऋण 1 येतो आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही काय, बहुपदी नाहीये. आता आपण 2017 सालीच आणखी एक प्रश्न विचारलेला आहे की 3x चा तिसरा घात वजा 2x चा वर्ग अधिक 3 ही त्रिपदी या बहुपदीमध्ये कोणती बहुपदी मिळवली असता 3x वर्ग अधिक 4 ही बहुपदी मिळेल. तर आपल्याला ही जी बहुपदी आहे तर ती कंसामध्ये लिहा. 3x वर्ग वजा 2x वर्ग 3x चा तिसरा घात वजा 2x वर्ग अधिक 3 त्याच्यामध्ये कोणती बहुपदी मिळवली असता, म्हणजे आपल्याला ती कोणती बहुपदी हे माहित नाही म्हणून आपण सध्या त्याला p कंसात x, p ऑफ x असं लिहिलंय. बरोबर. आता जे उत्तर येणार ते इथे लिहिलंय की कोणती बहुपदी मिळेल तर 3x वर्ग अधिक 4 ही बहुपदी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे या बहुपदीमध्ये कोणती बहुपदी मिळवली म्हणजे अधिक केली तर आपल्याला ही बहुपदी मिळणार, असं एक आपल्याला समीकरण तयार झालं. हे सोडवायचं आपल्याला. या p ऑफ x, p कंसात x हा डाव्या बाजूला ठेवा आणि ही जी कंसातली जी बहुपदी आहे तर ती जशीच्या तशी चिन्ह न बदलता जशी तशी काय उजव्या बाजूला न्या, ती आता वजा होणार आहे. आता पुन्हा वजा झाल्यामुळे काय होईल, या वजा चिन्हामुळे या कंसातल्या प्रतिपदाचे चिन्ह बदलतील. पहिल्या कंसातल्या दोन्ही पदाचे चिन्ह बदलणार नाही, 3x वर्ग अधिक 4 तसेच राहतील. याचं चिन्ह बदलल, याला अधिकचं वजा होईल, वजा 3x चा तिसरा घात, त्यानंतर हे वजा वजा अधिक 2x वर्ग आणि हे वजा अधिक वजा 3. त्यानंतर सर्व पद जवळजवळ घ्यायची. ऋण 3x चा तिसरा घात, याच्यामध्ये हे एकमेव पद आहे की ज्याचा घातांक चलाचा घातांक 3 आहे. त्यानंतर 3x अधिक 3x वर्ग आणि अधिक 2x वर्ग, याच्यामध्ये चलाचा जो घातांक आहे हे दोन्हीही स्वरूप पद आहेत. आणि शेवटी संख्या अधिक 4 आणि वजा 3. आता ऋण 3x चा तिसरा घात हे एकटच पद असल्यामुळे त्याला स्वरूपपद जोडीदार नाहीये, त्यामुळे हे एकमेव पद आहे ते सुरुवातीला लिहा. त्यानंतर यांच्या सहगुणकांची इथं बेरीज होईल, 3 अधिक, दोघाला अधिक अधिक चिन्ह आहे, अधिक 5 x वर्ग आणि शेवटी 4 मधून 3 गेले, एकाला अधिक चिन्ह एकाला वजा चिन्ह म्हणजे वजाबाकी, 4 मधून 3 गेले म्हणजे 1 चिन्ह मोठ्या संख्येचे 4चं चिन्ह अधिक आहे ते येईल. अशा पद्धतीने त्याचं जे उत्तर आहे तर हे ऋण 3x चा तिसरा घात अधिक 5x वर्ग अधिक 1 असा असणार आहे. आता तुमच्या समोर एक बहुपदी दिलेली आहे, त्याच्यामध्ये एकाच म्हणजे या बहुपदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चलांचा समावेश आहे. अशी जर कधी बहुपदी आपल्याला विचारली, m चा 5वा घात n चा वर्ग p अधिक 4 m चा 4था घात n चा 7वा घात अधिक m चा 5वा घात n चा 2रा घात p अधिक 15 m चा 2रा घात, या बहुपदीची कोटी किती आहे असं विचारलेले 2018 साली हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये अतिशय सोपं आहे. आता आपल्याला माहिती की चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे बहुपदीची कोटी, परंतु या ठिकाणी वेगवेगळी चला आल्यामुळं विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो. तर अशा वेळेला काय करायचं की आपण या चलाच्या डोक्यावर असणाऱ्या घातांकाची बेरीज करायची आणि जी बेरीज सर्वात जास्त असेल
तोच त्याचा कोटी असेल. तर आता इथं 5 आहे, चलाचा घातांक 5 आहे, 2 आहे आणि 1 आहे. यांची बेरीज होते 5 आणि 2 7 आणि 1 8 होते. त्यानंतर इथं 2 चल आहेत, त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या घातांकाची बेरीज 4 अधिक 7 11 होते. आणि इथं 5 आहे, 2 आहे आणि याच्या डोक्यावर 1 आहे, म्हणजे 5 अधिक 2 अधिक 1 इथं पण 8 होतो. आणि इथं फक्त एमच्या डोक्यावर 2 घातांक आहे, म्हणजे इथं 2च आहे. इथं हे जे दुसरं पद आहे याच्यामध्ये जे काही घातांक आहेत 4 आणि 7 यांची बेरीज ही सर्वाधिक आहे. चलाच्या डोक्यावर असणाऱ्या घातांकाची बेरीज ही सर्वाधिक 11 आहे आणि म्हणूनच या बहुपदीची कोटी काय आहे 11. म्हणजे अशा पद्धतीचं उदाहरण आलं तरी आपल्याला ते सोडवता येतं. आता तुम्हाला दोन द्विपदी दिले आणि त्यांच्या त्या बहुपदींच्या गुणाकाराची कोटी किती असं 2019 साली प्रश्न विचारलाय. तर आपल्याला मग त्याचा पहिल्यांदा गुणाकार करून घ्यावा लागेल. दोन द्विपदीचा गुणाकार कसं करायचं हे आपण मागच्या अभ्यासामध्ये म्हणजे सुरुवातीलाच आपण शिकलेलो आहोत. तर द्विपदी हे जे पहिलं पद आहे 2x चा तिसरा घात यांनी या संपूर्ण दुसरं जे कंस आहे त्या कंसाला गुणायचंय. त्यानंतर पहिल्या कंसामधलं जे दुसरं पद आहे अधिक 1 त्यांनी या संपूर्ण कंसाला गुणायचंय. प्रत्यक्ष गुणाकार इथं करायचा आहे. दोन्ही इथं सहगुणक 1 आहे, दोन्ही 1 ला गुणलं म्हणजे 2 येईल आणि इथं चलाचा गुणाकार करताना घातांकाच्या मध्ये आपण बेरीज करतो, त्यांची घातांकाच्या मध्ये बेरीज चिन्ह देतो. 3 आणि 2 ची बेरीज इथे 5 म्हणजे 2x चा 5वा घात. त्यानंतर या 2x चा तिसरा घात आणि वजा 1 ला गुणल्यानंतर वजा 2x चा तिसरा घात होतो. फक्त या दोन्ही वजा 1 ला गुणलं की वजा 2 येतात आणि x चा तिसरा घात आहे तसंच. त्यानंतर या 1 नी याला गुणल्याने काही फरक पडणार नाही कारण अधिक 1 आहे, त्यामुळे ही राशी अशीच राहील x वर्ग वजा 1. याच्यामध्ये आता सर्व पद पण नाहीयेत, त्यामुळे मग हे जे उत्तर आहे ते उत्तर त्या घातांकाप्रमाणे आपोआप आलेलं आहे. म्हणजे याच्यात सर्वात मोठा घातांक काय या येणाऱ्या उत्तराचा तर 5 आहे. चलाचा सर्वात मोठा घातांक 5 आहे, म्हणजेच या बहुपदी आलेल्या गुणाकाराची जी कोटी आहे ती किती आहे 5 आहे. आता 2019 सालीचा आणखी एक प्रश्न विचारलाय, तिथं सुद्धा गुणाकार करा म्हणून त्रिपदी दिली आणि एक द्विपदी दिली. तर मग गुणाकार कसा करायचा? तर ही जी त्रिपदी आहे गुणिले ही द्विपदी आहे, तर ह्याच्यातील जे पहिलं पद आहे 4a वर्ग यांनी या संपूर्ण दुसऱ्या कंसाला गुणा द्विपदीला. त्याच्यानंतर अधिक 6ab हे दुसरं पद आहे यांनी या संपूर्ण कंसाला म्हणजे 2a वजा 3b ला गुणायचंय. त्यानंतर तिसरं पद अधिक 9b वर्ग यांनी पण या 2a वजा 3b या कंसाला गुणायचंय. म्हणजे या दुसऱ्या कंसाला या प्रत्येक पदाने गुणायचंय आणि प्रत्यक्ष गुणाकार इथं करायचा आहे. 4 दुने 8, a चा दुसरा घात आहे, इथं a चा एक घातांक आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणून 2 अधिक 1 3 म्हणजे याचा तिसरा घात वजा 4 त्रिक 12 a चा वर्ग आणि इथं हे वेगवेगळे इंग्रजी अक्षर आहेत त्यामुळे हे असेच लिहावे लागतील a वर्ग b. फक्त संख्यांचा गुणाकार होईल 4 गुणिले वजा 3 म्हणजे वजा 12 आणि a वर्ग b. त्यानंतर आता इथं गुणाकार हा पहा 6 गुणिले 2 6 2 12. इथं a आणि a आहे, इंग्रजी अक्षर आलेली आहेत. याच्या डोक्यावर 1 याच्या डोक्यावर 1 1 अधिक 1 2 याचा दुसरा घात आणि इथं मध्ये b हे स्वतंत्र इंग्रजी अक्षर राहिले ते पुढे लिहा म्हणजे 12a वर्ग b. त्यानंतर 6ab नी ऋण 3b ला गुणायचंय. पहिल्यांदा संख्यांचा गुणाकार करा 6 गुणिले वजा 3 म्हणजे वजा 18 साहित्रिक 18. a एकटाच आहे म्हणून a एकटाच लिहा. त्यानंतर b गुणिले b म्हणजे याच्या b च्या डोक्यावर 1 घातांक इथं b च्या डोक्यावर 1 1 अधिक 1 2 होतात म्हणजे b चा वर्ग. त्यानंतर 9b वर्ग या दोन्ही पदाला गुणायचे. आधी गुणाकार करा संख्यांचा 9 गुणिले 2 9 दुने 18. त्यानंतर इंग्रजी अक्षर a त्यानंतर b वर्ग. यामध्ये इंग्रजी अक्षर वेगवेगळे आलेले त्यामुळे फक्त क्रमाने लिहा. पहिल्यांदा a नंतर b. a हा एकटाच आहे, त्यानंतर b वर्ग हा एकटाच आहे म्हणून b वर्ग म्हणजे फक्त संख्यांचा गुणाकार झाला 9 दुने 18 ab वर्ग. त्यानंतर अधिक 9 नी वजा 3 ला गुणला 9 गुणिले वजा 3 म्हणजे 9 त्रिक 27 पण ऋण चिन्ह ऋण 27 आणि b चा वर्ग आणि या ठिकाणी b च्या डोक्यावर एक घातांक आहे, घातांकाच्या मध्ये बेरीज चिन्ह द्या 2 अधिक 1 3 म्हणजे b चा तिसरा घात. आता हे जे मधले दोन पद आहेत यांचे जे इंग्रजी अक्षर आहेत त्यांचे घातांक असे ते सारखे आहेत, याचा अर्थ ते सर्व पद आहेत आणि दोघालाही विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे हे दोन्ही काय होतील कॅन्सल होतील. 12 मधून 12 गेले म्हणजे 0. इथे हे पण ab वर्ग आणि ab वर्ग दोन्हीची चलाचे जे घातांक आहे याचा घातांक 1 आहे, इथे याचा घातांक 1 आहे म्हणजे एकदम पूर्ण सारखे आहेत. त्यामुळे हे सर्व पद आहेत आणि 18 तून 18 गेले म्हणजे 0 ab वर्ग होतील. त्यामुळे हे दोन्ही पण एकमेकाला कॅन्सल होतील आणि हे पण दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतील. उरतात फक्त 8a चा तिसरा घात वजा 27b चा तिसरा घात किंवा 8a घन वजा 27b घन. आता 2019 साली सुद्धा आणखी एक प्रश्न विचारलाय की त्रिपदी दिलीये, पुन्हा मध्ये बेरजेचं चिन्ह दिलंय, पुन्हा वजाबाकीचं चिन्ह दिले आणि पुढे त्रिपदी दिली. कंसामध्ये ही सगळी बहुपदींची पदं दिलेली आहेत. आपण पहिलं काम काय करायचं तर हे सोडून कंस सोडून घ्यायचे. कंस सोडून घेताना हा जो कंस आहे पहिला कंस हे तिन्ही पद 4x वर्ग
वजा 9x अधिक 7 हे पहिलं पद आहे, अधिक x वर्ग अधिक 5x वजा 1 दुसरं पद आहे, आणि वजा इथं वजा चिन्ह आहे, 5x वर्ग वजा 4x अधिक 5. पहिली पायरी जी आहे तर ते कंस काढून घेणे. कंस काढून टाकताना पहिलं जे कंस आहे याच्यामध्ये काही बदल होणार नाही, त्यांच्या चिन्हामध्ये कुठलाही बदल होणार नाही. दुसऱ्या त्रिपदीच्या प्रत्येक पदांमध्ये पण चिन्हांमध्ये कोणताही बदल होणार नाही. मग ते दोन्ही त्रिपदीचे पद असेच राहतील, 4x वर्ग वजा 9x अधिक 7 आणि x वर्ग अधिक 5x वजा 1. आता बदल होईल तो ह्या वजा चिन्हामुळे आतल्या पदाचे चिन्ह बदलतील, अधिक ऋण आणि इथं धन यांचा गुणाकार ऋण येईल, ऋण 5x वर्ग. त्यानंतर हे वजा वजा हे ऋण ऋण धन होतात 4x, आणि हे ऋण चिन्ह आणि धन चिन्हाने बोललं म्हणजे ऋण येईल, आणि 1 गुणिले 5 म्हणजे 5. त्यानंतर सर्व पद जवळजवळ घ्यायची, 4x वर्ग. आता वर्गपद कुठे आहे, चलाचा घातांक 2 असणारं पद कोणतं आहे तर x वर्ग. आणखी एक आहे वजा 5x वर्ग, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये 3 पद आहेत की ज्याच्यामध्ये x चा वर्ग हे पद आहे. त्याच्यानंतर वजा 9x, त्यानंतर हे अधिक 5x आणि अधिक 4x हे पण स्वरूप पद आहे की ज्यांच्यामध्ये x हे इंग्रजी अक्षर कॉमन आलेलं आहे, सारखं आलंय, त्याच्यामध्ये x चा घातांक हा 1 आहे. आणि शेवटी संख्या अधिक 7 आहे, त्यानंतर वजा 1 वजा 5. आता हे पहिले दोन आहेत, हे इथं त्यांना समान चिन्ह म्हणून आपण त्यांची बेरीज करू, 4 आणि इथं 1 आहे म्हणजे 4 आणि 1 5x वर्ग, हे वजा 5x वर्ग. हे भिन्न चिन्ह यांचं म्हणून त्यांची वजाबाकी होईल, वजा 4x, आणि इथं पुढे अधिक 4x. 7 मधून 1 गेला म्हणजे इथे अधिक 6 उरला, पुढे वजा 5 तसेच ठेवले सध्या. आता हे दोन्ही 5 मधून 5 गेले म्हणजे 0, म्हणजे दोन्ही कॅन्सल होतील. वजा 4 आणि अधिक 4 हे पण 0x होईल म्हणजे हे पण कॅन्सल होतील, आणि मग 6 मधून 5 गेला म्हणजे याचं उत्तर 1 येतं. आता एक उत्तर आलं तर यांनी पर्याय देताना 1 किंवा 2चा शून्य घात, दोन उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे जी दोन उत्तर आहेत, दोन पर्यायाची, ज्या आपल्याला काही परीक्षांमध्ये दोन पर्याय विचारले जातात, इथं हा एक पर्याय दिलेला आहे, आणि एका पर्यायामध्ये 2चा शून्य घात दिला. 2चा शून्य घात म्हणजे सुद्धा त्याचा अर्थ काय होतो, एकच होतो. म्हणजे ही दोन उत्तर आहेत. काही प्रश्नांमध्ये असे दोन उत्तर तुम्हाला लिहायचे असतात, तर आपल्याला या प्रश्नांमध्ये असे दोन त्यांनी काय दिले उत्तर दिलेत, आपल्याला दोन्ही उत्तर लिहावे लागतील. आता 2020 साली मागच्याच वर्षी आणखी असा प्रश्न विचारला होता की 2x चा 5वा घात वजा 3x अधिक 1 या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता 3x वर्ग अधिक 5x अधिक 1 ही बहुपदी मिळेल. म्हणजे हा प्रश्न आपण मागे अशाच प्रकारचा एक प्रश्न आपण अभ्यासलेला आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा ही बहुपदी लिहा, त्याच्यात कोणती 2x चा 5वा घात वजा 3x अधिक 1 याच्यात कोणती बहुपदी, म्हणजे कोणती म्हणजे आपल्याला ती माहित नाहीये. p कंसात x असं आपण लिहू, बरोबर जे उत्तर मिळणार आहे ते पुढे लिहा, 3x वर्ग अधिक 5x अधिक 1. आता p कंसात x बरोबर ही जी बहुपदी आहे तर ही बहुपदी वजा चिन्ह लिहायचं आणि ही जशीच्या तशी कंसामध्ये पुढे घ्यायची. त्यानंतर कंस काढून टाकणे, इथं कंसामध्ये काही प्रत्येक पदामध्ये बदल होणार नाही. या वजा चिन्हामुळे मात्र आतल्या प्रत्येक पदाचे चिन्ह मात्र बदलणार आहेत. ऋण आणि धन यांचा गुणाकार, ऋण 2x चा 5वा घात, ऋण ऋण धन होणार आहे, धन 3x, आणि हे ऋण आणि धन यांचा गुणाकार ऋण 1 येईल अशा पद्धतीनं. आणि हे याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही, हे आहे तसंच लिहायचं. त्यानंतर 3x सर्व पद जवळजवळ घ्या, 3x वर्ग वजा 2x चा. आता इथे सर्वात मोठा घातांक हा इथं दिसतोय पहा, ऋण 2x चा 5वा घात हे एकमेव पद आहे, याच्यामध्ये चलाचा घातांक 5 आहे. त्यानंतर अधिक 3x वर्ग, याच्यामध्ये घातांक 2 असणारं पण एकच पद आहे, याला पण स्वरूपद जोडीदार नाहीये. त्यानंतर अधिक 5x आणि अधिक 3x हे मात्र स्वरूपद आहेत, चिन्हासहित आपण जवळजवळ घेतले. आणि शेवटी संख्या आहेत, अधिक 1 आणि वजा 1. हे वजा 2x चा 5वा घात हे पहिलं पद आहे, त्यानंतर अधिक 3x वर्ग हे दुसरं पद आहे. ह्या दोघांची बेरीज होणार आहे 5x अधिक 3x, 8x चिन्ह मोठ्या संख्येसाठी अधिक 8x, अधिक 1 आणि वजा 1 कॅन्सल झाले, 0 झाले. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं. आणि आता 2020 साली एक उदाहरण विचारलंय की 5x चा 4था घात वजा 2x आणि 2x चा 3रा घात वजा 7 या बहुपदीच्या बेरजेची कोटी किती असं विचारले. म्हणजे या दोन द्विपदींची आपल्याला बेरीज करून येणारं जे उत्तर आहे त्याची आपल्याला कोटी लिहायची. 5x चा 4था घात वजा 2x कंसामध्ये लिहा, अधिक दुसरी द्विपदी जी आहे 2x चा 3रा घात वजा 7 कंसामध्ये लिहा. पुढची स्टेप म्हणजे कंस काढून टाकणे. कंस काढून टाकल्याबद्दल कुठल्याही चिन्हामध्ये बदल होणार नाही. हे ज्या काही द्विपदी आहे तसेच आपल्याला चिन्हासहित खाली लिहायचे आहेत, कंस काढून टाकायचे फक्त. 5x चा 4था घात वजा 2x अधिक 2x चा 3रा घात वजा 7. त्यानंतर उतरत्या घातांकाप्रमाणे स्वरूप पदही जवळजवळ घ्या, उतरत्या घातांकाप्रमाणे त्याची मांडणी करा. 5x चा 4था घात अधिक 2x चा 3रा घात आणि त्याच्यानंतर वजा 2x
आणि शेवटी काय आहे -7. म्हणजे सर्वात मोठा घातांक, त्याच्यापेक्षा लहान घातांक x चा तिसरा घात, त्यानंतर -2x आणि त्यानंतर -7. अशा पद्धतीने जी बेरीज आल्यानंतर आता ही बेरीजची क्रिया इथं संपली आणि याच्यामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक हा 4 आलाय आणि म्हणून या बहुपदीची कोटी काय 4 आहे. धन्यवाद.